एकदा तुमचं 45 वय झालं की पर्मनंट रेसिडेन्सी विजा विसरायचा असं तुम्हाला बऱ्याच वेळा सांगण्यात येतं. पण आज मी तुम्हाला 5 असे विजात सांगणार आहे जे की पर्मनंट रेसिडेन्सी विजा तुम्हाला मिळवून देतील इवन इफ यू हॅव क्रॉस्ड 45. माझं नाव संतोष रेड्डी, तुमचा इमिग्रेशन लॉयर फ्रॉम मेलबर्न, ऑस्ट्रेलिया. तर पहिला जो विजा आहे तो सबक्लास 482. हा एम्प्लॉयर स्पॉन्सर्ड विजा आहे. या विजामध्ये तुम्हाला डेफिनेटली एक एम्प्लॉयर लागेल. पण महत्त्वाची बाब ही आहे की या विजामध्ये तुम्हाला कुठलाही एज लिमिटेशन नाही आहे. इन अ वे यू कॅन अप्लाय फॉर दिस विजा ॲट एनी एज. तुमचं 45 असेल, 55 असेल, 70-75 असेल, तुमचं वय किती असेल तरीसुद्धा तुम्ही या विजाला अप्लाय करू शकता. दुसरा जो विजा आहे तो आहे नॅशनल इनोव्हेशन विजा. या विजासाठी पण कुठलंही एजचं रिस्ट्रिक्शन नाही आहे. यू कॅन अप्लाय फॉर दिस विजा ॲट एनी एज. या विजामध्ये तुम्हाला स्पेशली तुमच्यामध्ये काहीतरी एक्सेप्शनल टॅलेंट आहे किंवा तुमच्याकडे कुठल्या तरी फील्डमध्ये किंवा स्पोर्ट्समध्ये तुमच्याकडे एक्सेप्शनल स्किल्स आहेत किंवा इंटरनॅशनल रेकग्निशन आहे असं आपल्याला डेमॉन्स्ट्रेट करायचं असतं. जर तुमच्यामध्ये अशा काही स्किल्स असतील, असं काही रेकग्नाइज्ड वर्क असेल तुमचं, तर यू कॅन अप्लाय फॉर दिस नॅशनल इनोव्हेशन विजा ॲज वेल. तिसरा विजा जो आहे जो तुम्ही आफ्टर 45 अप्लाय करू शकता तो आहे विजाज अंडर डामा प्रोग्राम. डामा हे जे लेबर ॲग्रीमेंट आहे, या लेबर ॲग्रीमेंटच्या अंडर तुम्ही 186 किंवा 482 किंवा इवन 494 हे विजाज तुम्ही अप्लाय करू शकता. तर डामा हा जो प्रोग्राम आहे याच्यामध्ये कुठलंही एजचं लिमिटेशन दिलेलं नाही आहे. यू कॅन अप्लाय फॉर दिस विजा इवन इफ यू आर 45+. आणि तुम्हाला याच्यामध्ये इनिशियली जरी 482, 494 जो टेम्पररी विजा आहे तो जरी ग्रांट झाला तरी वन्स यू आर ऑन शुअर तुम्हाला पर्मनंट रेसिडेन्सी अप्लाय करण्याचे ऑप्शन्स किंवा एक्झम्पशन्स अवेलेबल आहेत. तर त्या एक्झम्पशनचा वापर करून आपण डेफिनेटली पर्मनंट रेसिडेन्सीसाठी अप्लाय करू शकतो. चौथा विजा जो आहे तो आफ्टर 45 तुम्ही अप्लाय करू शकता तो आहे पार्टनर विजा. मग यामध्ये सबक्लास 309 असेल, सबक्लास 100 असेल किंवा सबक्लास 820, 801 असेल. या सगळ्या पार्टनर विजासाठी कुठल्याही एजचं काही लिमिटेशन नाही आहे. फक्त तुम्हाला ऑस्ट्रेलियामध्ये पर्मनंट रेसिडेंट किंवा सिटिझन हा तुमचा पार्टनर किंवा तुमचा होणारा हजबंड जर तुम्हाला स्पॉन्सर करायला तयार असेल तर तुम्ही पार्टनर विजाला कधीही अप्लाय करू शकता. पाचवा जो विजा आहे जो तुम्ही आफ्टर 45 सुद्धा अप्लाय करू शकता तो आहे पेरेंट विजा. या विजाची रिक्वायरमेंट आहे की तुमचं चाइल्ड हे ऑस्ट्रेलियन सिटिझन किंवा ऑस्ट्रेलियन पर्मनंट रेसिडेंट हे असणं गरजेचं आहे. तुमचं चाइल्ड जर ऑस्ट्रेलियन सिटिझन किंवा पर्मनंट रेसिडेंट असेल तर युअर चाइल्ड कॅन स्पॉन्सर यू फॉर दिस पर्मनंट पेरेंट विजा. असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज घेऊन मी परत येईन. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच. हॅव अ गुड टाईम अहेड.